नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्रीच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. आम्ही आमचा स्वाभिमान कुणाला दिलाच नाही तर तो कोणी हिरावणे घेऊ शकणार नाही. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं. आजचा सुचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. 15 ऑगस्ट 1979व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आणि देशाला संबोधित केले. त्यांच्या भाषणात तरुणांसाठी मोठी घोषणा, पाकिस्तान अमेरिकेला इशारा आणि RSSचे कौतुक अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात 140 कोटी भारतीयांचा गौरव करून केली. त्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेवर भर दिला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम केला. मोदी म्हणालेत की आपल्या सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही असा थेट इशारा त्यांनी पाकिस्तान आणि अमेरिकेला दिला आहे. त्याचबरोबर तरुणांसाठी मोठी घोषणा करताना त्यांनी 15,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय देशातील उद्योग आणि व्यापार वाढवण्याकरिता GST मध्ये कपात करण्याची घोषणाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधू पाणी वाटप कराराला अन्यायकारक म्हटले आहे आणि हा करार रद्द करण्याचे संकेत दिलेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक करत RSSने नेहमीच देशाला पुढे नेण्याकरिता काम केले आहेत असेही म्हणालेत. आज 15 अगस्त है. आज 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए 1 लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं, लागू कर रहे हैं. आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है. ये आपके लिए बहुत खुशखबरी है. इस योजना के तहत निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को, बेटे बेटी को 15,000 रुपया सरकार की तरफ से दिए जाएंगे. कंपनियों को भी नए रोजगार देने के अवसर जो भी ज्यादा जुटाएगा उनको भी प्रोत्साहन राशि दी जाएगी. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना करीब 3.5 करोड़ नौजवानों को रोजगार के नए अवसर बनाएगी. मैं सभी नौजवानों को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. इस दिवाली में आपको एक बहुत बड़ा तोहफा देशवासियों को मिलने वाला है. पिछले 8 साल से हमने GST का बहुत बड़ा रिफॉर्म किया. पूरे देश में टैक्स के बर्डन को कम किया, टैक्स की व्यवस्थाओं को सरल किया और 8 साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें. हमने एक हाई पावर कमेटी को बिठा करके रिव्यू शुरू किया, राज्यों से भी विचार विमर्श किया और मेरे प्यारे देशवासियों, हम नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं. ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे. सामान्य मानवीय की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे. बहुत बड़ी सुविधा बढ़ेगी. हमारे MSME, हमारे लघु उद्यमी, इनको बहुत बड़ा लाभ मिलेगा. रोजमर्रा की चीजें बहुत सस्ती हो जाएगी और उससे इकोनॉमी को भी एक नया बल मिलने वाला है.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे भाषण अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरले. त्यांनी तरुणांपासून ते देशाच्या संरक्षणापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केलेत. त्यांच्या घोषणा आणि इशाऱ्यांनी देशाच्या भविष्याची दिशा स्पष्ट केली आहे. एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाला मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केलेत. यावेळी त्याग, शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या आपल्या तिरंगाच्या साक्षीने स्वातंत्र्य उत्सवाचा हा खास क्षण साजरा करताना विशेष आनंद होत आहे, असेही यावेळी म्हणालेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपणा सर्वांना महाराष्ट्रातील जनाजनाला आणि संपूर्ण हिंदुस्थानातील माझ्या भारतीय भगिनी आणि बंधूंना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमचं स्वातंत्र्य अबाधित राहो, ते चिरायू राहो, ते समृद्ध होत राहो, अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो. आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान दिलं, अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि शहीद यांच्याप्रती मी माझी आदरांजली अर्पित करतो, भावांजली अर्पित करतो. त्याचप्रमाणे आमच्या देशाच्या रक्षणाकरता लढणारे आमचे सैनिक यांच्याही प्रती मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अशा प्रकारची आदरांजली अर्पित करतो. आपल्याला कल्पना आहे की नुकतेच ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं. ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व आतंकवाद्यांचे आणि पाकिस्तानच्या मिलिटरीचे टार्गेट्स ध्वस्त केले आणि त्यातून भारतावर आलेले हल्ले ज्या प्रकारे परतवून लावले, जगाला देखील नवीन भारत काय आहे हे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजलेलं आहे. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या ज्या आमच्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आज आपण विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी विकसित महाराष्ट्राचा संकल्प अधिक दृढ करत आहोत. भारताच्या विकासगाथेमध्ये महाराष्ट्राचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहील आणि मला विश्वास आहे की येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या
विकास व्यवस्थेचे नेतृत्व करेल. ओपनिंग. स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या वार्षिक उत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात भव्य ध्वजारोहण संपन्न झाले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. याबाबत सविस्तर वृत्त आपण बघूया. 15 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात आणि देशप्रेम, सेवा आणि विकासाकरिता एकत्र येण्याचे आवाहन केलेत. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज अमरावती येथे भारतीय स्वातंत्र्य दिन यानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारीगण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. जिल्ह्याच्या येणाऱ्या काळातल्या नियोजनाच्या संदर्भामध्ये अनेक चांगल्या योजना या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत. जिथपर्यंत शालेय शिक्षण विभागाचा विषय, तर आज आपण बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा झालेला आहे. मी पण आता हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर एका शाळेमध्ये या उपक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी, भेट देण्याच्यासाठी जातो आहे. सर, नेमकं नियोजन काय आहे तर कवायत सामूहिक? कवायत तसा हा काही नवीन प्रकार नाही. आपणही जेव्हा लहानपणी शाळेत होतो तर कवायत शिकवली जायची. वेगवेगळ्या प्रकारचे हात त्या ठिकाणी आपण संपन्न करतो. या माध्यमातून एक संघटन विद्यार्थ्यांमध्ये होत आहे, देशभक्ती निर्माण होते आणि शारीरिक व्यायाम पण त्या माध्यमातून संपन्न होत असतो. मध्यंतरी थोडंसं हे प्रमाण कमी झालं होतं आणि म्हणून त्याला देशभक्तीपर गाण्यांचं जोड देऊन ही कवायत सर्व माध्यमांच्या सर्व शाळेमध्ये संपन्न होते. आणि येणाऱ्या काळामध्ये दर शनिवारी आनंददायी जो शनिवार असतो त्या दिवशी ही कवायत प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये संपन्न होईल. विभागीय आयुक्त कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाची सांगता करण्यात आली. नागरिक आणि अधिकाऱ्यांनी उत्साहाने हा दिवस साजरा केला. स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या वार्षिक उत्सवानिमित्त अमरावती महानगरपालिकेत भव्य ध्वजारोहण संपन्न झालेत. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. आयुक्त मॅडम, सन्माननीय उपायुक्त मॅडम, सन्माननीय आयुक्त राष्ट्रध्वज की सलामी देंगे. सलामी दो, एक, जय. भारत माता की स्वतंत्र दिन
स्वतंत्र दिन भीती न तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा आसमानाच्या आद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा सौ कीर्तिताई चांगरे यांचा सन्मान माननीय आयुक्त यांचा सन्मान वजा सत्कार माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब महेशजी देशमुख साहेब सौ योगिताताई राजेंद्र ग्राणिया यांचा सत्कार माननीय अतिरिक्त आयुक्त सन्मान माननीय उपायुक्त साहेब योगेशजी पिठे साहेब यांचा सन्मान माननीय उपायुक्त डॉक्टर मेघनाताई वासनकर करतील सरसिया यांचा सन्मान माननीय आयुक्त मॅडम सन्माननीय सौम्याताई त्यानंतर झोन क्रमांक 5च्या सौ किरणताई कालिदास शेंद्रे त्यानंतर झोन क्रमांक 5 6 महिन्यानंतर त्या ठिकाणी जावे धन्यवाद. सर्व अधिकारी वर्ग तथा सन्मान्य कर्मचारी वर्ग त्यांना सन्मान्य कर्मचारी वर्ग त्यांना रेडी मॅडम चलो ठीक मी सर्वांना आज आपल्या देशाचे स्वतंत्रता दिवस निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि एक जे नवीन युग आहे आमचा देश खूप पुढे जाईल आमच्या देशचे प्रत्येक नागरिक खूप यशस्वी व्हावी आणि आमचे देशचा नाम स्वाभिमान पूर्ण विश्वात खूप प्रसिद्ध हो अशी आशा करते आणि ज्या पार्श्वभूमीवर आमच्या देशाला स्वतंत्रता प्राप्त झाली ते आठवण करता आम्ही सगळे पुढे जाऊ अशी एक आवाहन करते की तुम्ही विसरू नये ज्या लोकांनी आपली जान गमावली ज्या लोकांनी एक सुप्रीम सॅक्रिफाईस केला जेणेकरून आज इथे आम्ही सगळे आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात एक प्रकारचे सगळे व्यवस्था सगळे राईट्स आमच्या देशाचे संविधानद्वारा प्रदान असलेले प्रत्येक अधिकार हे वापरून आम्ही पुढे जाऊ
आणि सर्वांना मी एकदा पुन्हा याची शुभेच्छा देते आणि महानगरपालिका अमरावतीतर्फे आमच्या देशाच्या या नवीन स्वतंत्रता वर्षामध्ये अनेक भरपूर नवीन उपक्रम, डिजिटल इंटरव्हेन्शन्स, सिटिझनसाठी सोयीसुविधा ही सगळं आपण घेणार आहे, जेणेकरून अमरावतीमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक यांच्या इंटरॅक्शन जे आहे महानगरपालिकातर्फे ते सोपा होऊ शकता, सोयीसुविधा यांना एक चांगली पद्धतीने भेटू शकता, यासाठी आम्ही सगळे तत्पर राहणार आहोत, कटिबद्ध राहणार आहोत. आपणा सर्वांना एकदा पुन्हा मी शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमरावती महानगरपालिकेतील स्वातंत्र्य दिनाची उत्साही सांगता झाली. नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने हा दिवस साजरा केला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशासाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. आपल्या अमरावतीच्या 4 कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. एसीपी कैलाश पुणकर, SRPFचे समादेशक सहाय्यक सुरेश कराळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश नावारे आणि अनंत व्यवहारे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय सध्या नागपूर येथे कार्यरत असलेले IGP नवींद्रचंद्र रेड्डी यांनाही राष्ट्रपतींचे पोलीस पदक मिळालेत. आपल्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अमरावती पोलीस दलातील ACP कैलाश पुणकर, SRPFचे समादेशक सहाय्यक सुरेश कराळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश नावारे आणि अनंत व्यवहारे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेकरिता पोलीस पदके देण्यात आली आहेत. पुणकर हे फ्रेजरपुरा उपविभागाचे ACP आहेत, तर अनंत व्यवहारे वाचक शाखेत कार्यरत आहेत. अविनाश नावारे सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कामातून समाजाची सेवा केली आहे आणि गुन्हेगारी नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासोबतच नागपूर येथे कार्यरत असलेले IGP नवीनचंद्र रेड्डी यांनाही राष्ट्रपतींचे पोलीस पदक देण्यात आले आहे. हे सर्व अधिकारी त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि निष्ठेमुळे या सन्मानास पात्र ठरले आहेत. त्यांचे हे यश पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान झाल्याने अमरावती जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. अमरावतीतल्या गुन्हे शाखेच्या महत्त्वाच्या कारवाईची माहिती आपण बघणार आहोत. अमरावतीत सोशल मीडियावर दहशत पसरत असलेल्या राडा यांच्या 3 इसमांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. बघूया याबाबत सविस्तर माहिती. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने प्रभावी कारवाई करत 3 तरुण इसमांना ताब्यात घेतले आहे. या इसमांवर सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याकरिता इंस्टाग्रामवर रील्स तयार करण्याचा आरोप आहे. तिन्ही इसम सूरज अरुण रताळे, सुजल संजय मसराम आणि स्वप्नील शरद उके परिहारपुरा नॅशनल हायवे पुलाखाली चाकूसारखे शस्त्रे घेऊन ड्रिल बनवण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या इसमांकडून 3 चायना चाकू जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे कलम 425 आर्म्स ऍक्ट सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हे यश मिळवले आहे. अमरावतीतल्या गुन्हे शाखेची महत्त्वाची माहिती आपण बघितली आहे. सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अवैध शस्त्र बाळगणे आणि सोशल मीडियावर दहशत निर्माण करणे यांसारख्या कृत्यांवर कडक कारवाई केली जाईल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजापेठ ऑटो युनियनच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनीत कुलट प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपण बघूया.
राजापेठ ऑटो युनियनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त राजापेठ येथे ध्वजारोहण करण्यात आले. राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. उपस्थितांनी जय जय महाराष्ट्र माझा आणि गरजा महाराष्ट्र माझा या गीतांवर एकत्रितपणे जय हिंद जय भारत या घोषणांचा जयघोष केला. कार्यक्रमात ऑटो युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याचा संकल्प केला. तसेच उपस्थितांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले. या ध्वजारोहण कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला उत्साही सुरुवात झाली. संपूर्ण पोलीस आयुक्तालय अमरावती शहर तर्फे अमरावतीच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपला हा जो स्वातंत्र्य दिन आहे सर्वांनी उत्साहात आणि शांततेत साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. राजापेठ ऑटो युनियनच्या ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रभक्तीची भावना आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याचा संकल्प स्पष्टपणे दिसून आला. स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या वर्षानिमित्त जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय डफरीन येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. तर परिचारिका विद्यार्थिनींच्या सहभागाने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण मिळाले. या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपण बघूया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. तू मेरा कहना, तू मेरा देना, तू मेरा अभिमान है. ये वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. ये वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. म्हणे गतकाळी भारतात निघे सोन्याचा धूर. अशा लेकरांचे देशाभिमानाचे संगर पाहून या भरी धरती मातेचे उर. इच्छा होती अंतरी बचेंगे तो और लढेंगे. सत्वाची ही उर्मी होती सैन्याच्या नसा नसात. स्वमरण डोळ्यानं पाहात तिरंगा झेंडा हातात घेऊन वंदे मातरम हाच शब्द उच्चारी. धन्यवाद. या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर
आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा. भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. परिचारिका विद्यार्थिनींच्या गायन सहभागाने उपस्थितांचे मन जिंकलेत, तर रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने या कार्यक्रमाला विशेष बनविलेत. स्वातंत्र्य दिन जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिला परिचारिका, डॉक्टर, टेक्निशियन आणि रुग्णालयाचे इतर कर्मचारी वृंद यांनी सामूहिकरित्या तिरंग्याला सलामी दिली. पाहूया या कार्यक्रमातील विशेष बाबी. जिल्हा सामान्य रुग्णालयात 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमात सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांनी तिरंग्याला सलामी देत स्वातंत्र्य दिनाचा गौरव केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्त जीवन जगण्याची सामूहिक शपथ देखील घेतली. सर्वांनी ठरवले की तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणार नाहीत आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्राधान्य देतील. हा उपक्रम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी आणि तंबाखूमुक्त जीवनासाठी प्रेरणादायी ठरला. उद्धव जुगरे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून 31 मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस होता. त्या निमित्तानं विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्याच्यानंतर प्रश्नावली. या प्रश्नावलीमध्ये GNM कॉलेजच्या प्रशिक्षण केंद्रातल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, यांच्या इथं नंबर आलेले आहेत. आणि आमच्या कॉलेजमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम याबद्दल परीक्षा राबवण्यात आली होती. त्याच्यामध्ये मला आज जैसे हम लोग हमारा 79वां स्वतंत्रता दिवस मना रहे हैं, और जैसे कि हम सभी जानते हैं कि स्वतंत्रता दिवस हमारे देश के लिए हमारा एक गौरव का विषय है, क्योंकि इतने हमारे बलिदानियों ने बलिदान दिया तब जाके स्वतंत्रता हमको मिला और बहुत ही अनमोल है. तो मैं पूरे देशवासियों से गुजारिश करूंगी कि इसको फ्री में या मुफ्त में न समझे. हमारी स्वतंत्रता बहुत अनमोल है, इसे बनाए रखें और देश और अपने कर्तव्य के प्रति अपने देश का पूरा ध्यान रखें. ऑगस्ट 2025 रोजी आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत आणि आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उत्साहाने हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. असंच आपला स्वातंत्र्य दिवस चिरायू हो हीच मी सर्व भारतीय नागरिकांना अशी शुभेच्छा देतो. आजचा स्वातंत्र्य दिन हा सर्व भारतीयांसाठी खूप मौल्यवान दिवस आहे आणि मी आपल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ध्वजारोहणासोबतच तंबाखूमुक्त जीवनाचा संदेश देखील दिला गेला. कर्मचाऱ्यांच्या या संकल्पामुळे आरोग्य आणि स्वच्छ जीवन यांचे महत्त्व अधोरेखित केले गेले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमानी पक्षाच्या मुख्य कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला, तर पक्षाचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पाहूया या कार्यक्रमातील खास बाबी आणि जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित घोषणा. युवा स्वाभिमान पक्षाच्या मुख्य कार्यालयात आमदार रवी राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करत लवकरच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी चिखलदरा येथील स्कायवॉक लवकर सुरू होणार असल्याचे, टेक्सटाईल पार्कमध्ये विविध उद्योगधंदे सुरू होणार असल्याचे, तसेच एअरपोर्टमध्ये नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. त्यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशाच्या प्रत्येक जवानाला सलाम केला आणि शहीद व महापुरुषांना श्रद्धांजली वाहिली. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आमदार रवी राणांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्याचा ऐतिहासिक विकास होण्याचे आश्वासन दिले. असं आहे की जिल्हा नियोजनमध्ये कधीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर निधीची कमतरता पडली नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, जेवढे मोठमोठे प्रकल्प आहे जे अमरावतीमध्ये सुरू आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच सुरू झालेले आहे आणि ते प्रकल्प मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसारखा विषय,
जो वळद इल्ल्याबाद एरियामध्ये जो आहे त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा टेंडरसुद्धा झाला. आज तुम्ही पाहिलं की 1600 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट 403 कोटी रुपये त्याला मिळाले. असे मोठमोठे प्रकल्प आपण जर पाहिलं की अमरावतीमध्ये रस्ते आहे, ब्रिज आहे, अनेक दुर्गम भागामध्ये मेलघाटमध्ये स्कायवॉकचं काम सुरू आहे. आज ते छत्तीसगडचं मोठं भव्य गार्डन उभारणं चालू आहे. मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये आपण तुम्ही पाहिलं की जेवढे पण आपले महानगरपालिकेची जी जागा आहे त्याच्यावर मल्टीफ्लॅक्सचं मोठ्या प्रमाणात संकुल उभारण्यात चालू आहे. अमरावतीमध्ये चौकाचं सौंदर्यीकरण सुरू आहे. औद्योगिक विकासाला चालना या सरकारने मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. तर कुठलाही निधी अमरावतीमध्ये कधी कमी पडणार नाही. जेवढा निधी लागेल तेवढा निधी आपण सरकारकडनं आणायला तयार आहे, सरकार द्यायला तयार आहे. आज अमरावती ते परतोळा ते धारणी ते खंडवा हा रस्त्यासाठी सुद्धा मोठा रक्कम आता अमरावती जिल्ह्याला मिळणार आहे. एअरपोर्टच्या माध्यमातून एअरपोर्टचं जे नाईट विजन जे आहे लाईट ते सुद्धा येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये सुरू होईल. आणि एअर टिपचं सुद्धा अजून मोठ्या प्रमाणात रेग्युलर एअर टिपचं कामसुद्धा पूर्ण आपण करणार आहे. आणि पुणे आणि मुंबईची सुद्धा आपण या ठिकाणी फ्लाईट सुरू करणार आहे. वंदे भारतच्या माध्यमातून पुण्याची ट्रेन आपण चालू केली. दुरंतचे स्टॉपेज या ठिकाणी करून घेतले. रेल्वे स्टेशनच्या विकासाचं मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं. तर कामं जे आहे ते भूतोना भविष्य जे आतापर्यंत झाले नाही इतिहासामध्ये नोंद करण्यासाठी कामं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीच्या काळामध्ये झाले. देशाच्या स्वातंत्र्य दिनी आज आपल्या देशामध्ये ज्या लोकांनी या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी बॉर्डरवर लढले, ज्यांनी या देशाच्या सुरक्षेसाठी आजही लढत आहे आणि प्रत्येक क्षणोक्षणी आमचा सैनिक हा आपल्या देशासाठी छाती खुलून त्या ठिकाणी गोळीसुद्धा खायला तयार आहे. अशा सैनिकांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली देईल की आज स्वातंत्र्य दिवस जे आम्ही पाहत आहे तर आमच्या सैनिकांमुळे पाहत आहे. आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान मोदीजी ज्या ताकदीनं विरोधकांना जबाब देत आहे, त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अनेकांना पाकिस्तानमध्ये घुसून ज्या पद्धतीनं धडा शिकवला, मला असं वाटतं की देशाच्या सैनिकाबरोबरच राष्ट्रप्रेम ठेवणारा देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करीन. आणि या ठिकाणी अनेक जे आमचे लाल बहादूर शास्त्री असो, गांधीजी असो, अनेकांनी आज तुम्ही पाहिलं की सुभाषचंद्र बोस आहे, अनेकांनी जेलमध्ये गेले, वीर सावरकर आहे. या सगळ्यांचा इतिहास जर पाहिला तर मोठा संघर्षातून हा देश स्वतंत्र झालेला आहे. अनेकांच्या त्यागातून हा देश स्वतंत्र झालेला आहे. आणि या त्यागाला न विसरण्यासाठी 15 ऑगस्ट मोठ्या जोमामध्ये आपण या ठिकाणी साजरी करतो. आणि त्या सगळ्या हुतात्म्यांनी आपल्या देशासाठी आहुती दिली त्यांना आठवण ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा देतो. म्हणून मला असं वाटते 15 ऑगस्ट हे आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस आहे. आणि तो सगळ्या देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये घरामध्ये घर तिरंगाच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येकाच्या छतावर तिरंगा असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी 15 ऑगस्ट साजरा झाला पाहिजे. या उद्देशानं पूर्ण देशामध्ये देशाच्या पंतप्रधान मोदीजींनी ही मोहीम चालवली. आणि मी सगळ्यांना 15 ऑगस्ट निमित्त मनापासून शुभेच्छा देतो. युवा स्वाभिमानी पक्षाच्या या ध्वजारोहण कार्यक्रमातून अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरिता विविध योजनांचा अंदाज आणि संकल्प स्पष्ट झाला. आमदार रवी राणा यांनी नागरिकांना प्रेरणा दिली आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात. अमरावतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. येत्या 17 ऑगस्ट रोजी युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षीची दहीहंडी स्पर्धा विशेष आहे कारण ती ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आली आहे. शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचं भूमिपूजन पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या हस्ते नवाथे चौकात पार पडलंय. या कार्यक्रमाकरिता अमरावतीकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अमरावतीमधील नवाथे चौक येथे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षीची दहीहंडी ऑपरेशन सिंदूरला समर्पित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही स्पर्धा केवळ अमरावतीतच नाही तर संपूर्ण विदर्भातून
गोविंदा पथकांना आकर्षित करीत आहे. या स्पर्धेतील बक्षिसांची रक्कमही लक्षणीय आहे. प्रथम क्रमांकाला 5 लाख, द्वितीयला 3 लाख आणि तृतीय क्रमांकाला 2 लाख रुपये. यासोबतच सर्व सहभागी गोविंदा संघांना प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात फक्त दहीहंडीच नाही तर इतरही अनेक स्पर्धांचा समावेश आहे. गट आणि एकल नृत्य स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त अर्जुन कपूर, रणदीप हुड्डा, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ जाधव, तमन्ना भाटिया आणि पुष्पा फेम अजय मोहिते यांसारखे सुप्रसिद्ध सिने कलाकारही या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, जे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्याला सुनील राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम आज 15 ऑगस्टच्या सर्वांना शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी स्पर्धा भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान द्वारा आयोजित या ठिकाणी होणार आहे. आणि 17 तारखेला सकाळी 10 वाजतापासून दहीहंडी सोबत महिलांसाठी नृत्य स्पर्धा, बालगोपाळांसाठी सजावट स्पर्धा, डान्स स्पर्धा आणि सर्व खेळाडूंसाठी दहीहंडीची भव्य स्पर्धा ठेवली आहे. आणि लाखोचे बक्षिसं या स्पर्धेला ठेवलेलं आहे. माननीय आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीतजी राणा यांच्याद्वारा आयोजित विदर्भाची सर्वात मोठी दहीहंडी आणि संपूर्ण युवा स्वाभिमान व भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ता या दहीहंडीला आयोजन करतात. त्यामुळे या दहीहंडीला सिने कलाकार, सिने अभिनेता या ठिकाणी भव्य प्रमाणात उपस्थित राहतात. त्यामुळे सर्व शहरवासियांना, नागरिकांना व समस्त युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि शहराच्या सर्व शहरवासियांना आवाहन करू इच्छितो की आपण 17 तारखेला सकाळी 10 वाजता नवाते चौक या ठिकाणी आपण उपस्थित राहून या भव्य दहीहंडीला आपण आपली उपस्थित दर्शवावी. जय गोविंदा. माझं नाव अर्चना तालन आहे आणि मी महिला शहर अध्यक्ष आहे युवा स्वाभिमानी पार्टीची. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे फार मोठ्या प्रमाणात. आणि यावर्षीची दहीहंडी ही ऑपरेशन सिंदूरला समर्पित आहे. मागच्या वर्षीची दहीहंडी ही आमची लाडल्या बहिणीला समर्पित होती. आणि यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे राधाकृष्ण सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये 4 ते 6 वयोगटातील मुलं मुली राधाकृष्ण बनवून येतात आणि या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात सर्वांना बक्षीस दिलं जातात. आणि ज्यांचा 1, 2, पहिला, 2, 3 नंबर असते त्यांनासुद्धा योग्य प्रकारे बक्षीस माननीय खासदार नवनीतताई राणा आणि सन्माननीय आमदार रवी राणा यांच्या हस्ते दिल्या जाते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या डान्स स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा याचंसुद्धा आयोजन केलेलं आहे. तरी पण माझं सर्व अमरावती शहरातील सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने या दहीहंडीचा भाग घ्यावा, दहीहंडीचा लाभ घ्यावा आणि स्पर्धेमध्ये जे चिमुकले आहेत आपले सर्वांना इथे आणावं आणि सर्वांना राधाकृष्ण स्पर्धेमध्ये सामील करावं अशी मी सर्वांना विनंती करते. आणि ही आमची दहीहंडी ऑपरेशन सिंदूरला समर्पित आहे यावर्षीची. तरी पण सर्व माझ्या माता भगिनींनी सुद्धा दहीहंडीला यावं. या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संपूर्ण विदर्भामधून जवळपास यवतमाळ, अकोला, त्यानंतर गोंदिया, नागपूर, वर्धा, अकोला या संपूर्ण आणि अमरावती, खास करून अमरावती जिल्ह्यातल्या संपूर्ण टीम या ठिकाणी येत असतात आणि त्यासुद्धा त्याच्या नोंदणी या ठिकाणी झालेल्या आहे. या ठिकाणी भव्य दिव्य अशी संपूर्ण विदर्भातली नामांकित अशी युवा स्वाभिमानची ही दहीहंडी असते. यावर्षी ऑपरेशन सिंदूरला समर्पित सर्व मातृशक्तीला, मातृभगिनींना ही समर्पित दहीहंडी आहे. आमदार रवीजी राणा, खासदार नवनीतजी राणा, माजी खासदार यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अशी भव्य दिव्य युवा स्वाभिमान भाजपा प्रणित अशी दहीहंडी 17 तारखेला होणार आहे. अनेक नामवंत सिने कलावंत या ठिकाणी येणार आहे. म्हणून अमरावती जिल्ह्यातील व आजूबाजूच्या संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी या भव्य दिव्य दहीहंडीचा आनंद घ्यायचा आहे, लाभ घ्यावा अशी मी आयोजकातर्फे सर्वांना विनंती करतो. 17 ऑगस्ट रोजी नवाते चौकात होणाऱ्या या भव्य दहीहंडी स्पर्धेसाठी अमरावतीकर सज्ज झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरला समर्पित असलेला हा कार्यक्रम मनोरंजन आणि देशभक्तीचा अनोखा संगम साधणार आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून आता फक्त गोविंदाचा थरार पाहण्याची प्रतीक्षा आहे.
आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. या निमित्ताने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने बडनेरा येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 4 बडनेरा येथील मनपा मैदानात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मनपाचे सह आयुक्त धनंजय शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला शहरातील विविध शाळांमधील एनसीसी, स्काउट गाईड आणि पोलीस पथकांनी पथसंचलन करून तिरंगी ध्वजाला मानवंदना दिली. या प्रसंगी उपअभियंता श्रीरंग तायडे, अभियंता रवींद्र तांबेकर आणि संजय निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक तसेच हुतात्मा सैनिकांचे कुटुंबीय देखील व्यासपीठावर उपस्थित होते. सह आयुक्त धनंजय शिंदे आणि उपअभियंता श्रीरंग तायडे यांच्या हस्ते निमंत्रित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सह आयुक्त धनंजय शिंदे यांनी यावेळी एक झाड माँ के नाम या मोहिमेबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सोहळ्यानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. रस्त्यांवर खेळणी, रंगबिरंगी आणि तिरंगी फुग्यांची दुकाने सजली होती. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी 50 फुटांचा तिरंगा ध्वज घेऊन प्रभात फेरी काढली. स्वतंत्र दिन चिरायू हो च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. बडनेरा येथे 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. हा दिवस आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून देतो. ऑगस्ट भारतभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात मात्र निसर्गाने रौद्र रूप धारण केलं आहे. सायंकाळच्या 5च्या सुमारास झालेल्या ढगफुटीमुळे माधान गावातील परिस्थिती गंभीर बनली आहे. जीव वाचवण्याकरिता अनेकांना घरांच्या छतावर आश्रय घ्यावा लागत आहे. या घटनेमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक चिंतेत असून तातडीच्या मदतीची मागणी करीत आहेत. पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्याला गेल्या 6 दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे. स्वातंत्र्य दिनी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली आणि परिस्थिती आणखीच बिघडली. सर्वाधिक फटका माधान गावाला बसला आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या ढगफुटीमुळे शेकडो नागरिकांना जीव वाचवण्याकरिता आपल्या घरांच्या छतावर चढावं लागलं आहे. अनेक कुटुंब आजही छतावर अडकली आहेत. अचानक आलेल्या या संकटाने नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषतः शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या चिंतेत आहे. कारण आधीच पावसामुळे पिकांचं नुकसान होत आहे. त्यात या ढगफुटीने उभ्या शेतांमध्ये पाणी साचलं आहे. सोयाबीन, तूर यांसारखी महत्वाची पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. स्थानिकांनी तात्काळ सरकारी मदतीची मागणी केली आहे. या घटनेने गावातील नागरिक आणि शेतकरी दोघांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडण्याकरिता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी त्यांची विनंती आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहावर अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने पाणी फिरवलं आहे. माधान गावातील नागरिक मदतीची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाने तातडीने पावले उचलून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत देणे आवश्यक आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष पूर्ण झालीत आणि हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरांपासून गावांपर्यंत प्रत्येक ठिकाणी तिरंगा मोठ्या दिमाखात फडकला. धामणगाव रेल्वे तालुक्यातही स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहण झालं. विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. जाणून घेऊया या सोहळ्याचे खास क्षण. स्वातंत्र्य दिनानिमित्त धामणगाव रेल्वे शहरात आणि तालुक्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. तहसीलदार अभय घोरपडे यांच्या हस्ते तहसील कार्यालयात तर दत्तापूर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार गिरीश ताथोड यांनी ध्वजारोहण केलंय.
यासोबतच पोलिसांनी व्यसनमुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याकरिता एक बाईक रॅली काढली. आज होणाऱ्या तुम्हाला तुमची बर्थडे डेट ऑफ बर्थ स्वतंत्रता तर दिवसाच्या करायचं काय, माझ्या ॲस्ट्रोनॉट ॲपवर जा, कोणत्याही ॲस्ट्रोलॉजरच्या सोबत तुमची डेट ऑफ बर्थ शेअर करून बघा, तुम्हाला सर्व सांगतो. मी पोलीस उपनिरीक्षक सोनाली सुधाकर राठोड. मी पोलीस स्टेशन दत्तापूर येथे कार्यरत आहे. धामणगाव रेल्वे येथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप शुभेच्छा. शहरभर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नगर परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात सर्व शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीनेही शहरातून भव्य बाईक रॅली काढली. दिवाणी न्यायालयात देशभक्तींपर गीतांनी वातावरण भारून गेलं होतं. मी कल्पना खाडे, सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय धामणगाव रेल्वे. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या न्यायालयामध्ये फारच उत्साहात 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला आहे आणि त्यासाठी माझं जे कर्मचारी वर्ग आहेत, आमचे वकील संघ आहेत, वकील संघाचे अध्यक्ष श्री कावळे साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत असले आमचे अटर्नी वर्ग आणि पूर्ण सिनियर ज्युनियर सगळे वकील संघ यांच्या मदतीने हा सगळा कार्यक्रम आज पार पडला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाचे पुनश्च एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दुसरीकडे जडकापटाचे गावातही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. ग्रामपंचायतीने गेली 3 वर्ष उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना ग्राम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची परंपरा कायम ठेवली. यावर्षीचा पुरस्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर घोणके यांना देण्यात आला. तसेच गावातील दिव्यांगांना निधी वाटप करण्यात आला आणि हात फाउंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटपही करण्यात आलं. यावेळी ठाणेदार किरण औटे यांनी गावात वाद हा आपापसात मिटवण्याचा संदेश दिला. आमच्या ग्रामपंचायततर्फे दरवर्षी ग्रामगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा ग्रामगौरव पुरस्काराचे मानकरी मान्य श्री धोंडगे साहेब आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन संबंधित ठाणेदार औटे साहेब होते. प्रमुख पाहुणे हे सुरेंद्र भाऊ पंधरे होते. ग्रामपंचायततर्फे अराजकीय लोकांना तसेच गावात काम करणाऱ्या किंवा गावाला सर्व्हिस देणाऱ्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो. मागील 2 वर्षापासून या अवॉर्डची पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही पहिला अवॉर्ड विक्रांत मुळीके यांना दिला. सगळ्यांना नमस्कार. मी सुजित भरपुटे, अध्यक्ष हात फाउंडेशन. 2014 पासून आपण शालेय साहित्य वाटप करत आहे. आपल्या धामणगाव पंचायतच्या ठराविक शाळा, त्यामध्ये आमची मलासपूरची शाळा असेल, महिमापूरची शाळा असेल, कधी देवगावची शाळा असेल. तसंच यावर्षी आपण हा उपक्रम जळगावला पण चालू केलेला आहे आणि दरवर्षी जेव्हा शाळेचा पहिला दिवस असेल 26 जून, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, ह्या दिवशी आपण शालेय उपक्रम नेहमी शाळेमध्ये राबवत असतो. दरवर्षी नवीन शाळेमध्ये आपण हा उपक्रम राबवत असतो आणि दरवर्षी आपण शाळा वाढवतो. यावर्षी आपण जळक्या या शाळेमध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथून पुढील वर्षी पण आपण विद्यमान बॉडीसोबत आणि ग्रामपंचायत सदस्यासोबत हा कार्यक्रम कंटिन्यू. आजचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा केवळ ध्वजारोहण आणि कार्यक्रमांपुरता मर्यादित नव्हता, तर तो देशभक्तीची भावना, सामाजिक जबाबदारी आणि एकतेचा संदेश देणारा होता. अशाच उत्साहाने आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी काम करत राहूया. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. नांदेडच्या मारतडा येथे झालेल्या चावडी बैठकीत त्यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत घुसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याच बैठकीतील त्यांच्या आक्रमक भूमिकेवर एक नजर टाकूया.
आता प्रतिसाद सांगायची गरज काय पत्रकार बांधवाला? पत्रकार बांधवाने स्वतः बघितलंय, इथं जर उभा राहायला जागा नाही, बैठक उद्या आहे. आजच जर इथं 15-20 हजार लोक जमलेत तर याच्यावर फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. मराठा समाज मुंबईत किती घुसू शकतो हे एका गावात, फक्त नांदेड जिल्ह्यातल्या महारताळा गावातले जर इतके लोक जमलेत तर मराठे खवळून उठलेत. कारण फडणवीसांनी मराठ्यांचा अपमान केलाय, फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष केलाय, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही हे स्वप्न फडणवीसांनी बघितलंय आणि मराठ्यांनी स्वप्न बघितलं आता तर आरक्षण हिसकूनच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं. मराठा आणि कुणबी एक हे जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, सगळे स्वरांची अंमलबजावणीशिवाय हटायचं नाही. हैदराबादचं गॅझेटियर घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत. आमच्या 8-9 मागण्यात त्या पूर्ण घेणार. पण आता आम्हाला अवमानित केलेच ना, आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीसांनी ठरवलंच नाही ना. आमच्या आंदोलनात दंगल घडवायचं षडयंत्र रचलंय देवेंद्र फडणवीसांनी अशी लोकांत चर्चा आहे, अशी आम्हाला शंका पण येते. आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेतील. आता आम्ही पण करायला लागलो, बघू आता आम्हाला कोण अडवतोय, मराठ्याला आरक्षण कसं येते. आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसीतूनच घेणार, बघू कोण काय करतंय. मराठा आरक्षणावरनं राजकीय वातावरण तापलं आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत घुसण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता यावर सरकारची भूमिका काय असेल आणि पुढे काय घडामोडी घडतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्य दिनाचा भव्य उत्सव आपण बघितला. नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध भागातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेडकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात आणि जिल्ह्याच्या विकासाच्या कामगिरीचा आढावा आपल्या भाषणातून मांडला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा सन्मान देखील पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. हा उत्सव नांदेडमध्ये नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमान आणि स्वातंत्र्याची जाणीव वृद्धिंगत करणारा ठरला. आज भारत देशामध्ये 79वा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशभरात उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हर घर तिरंगा हा अभियान राबवण्यास विनंती केली होती आणि त्यामध्ये नांदेडकरांनी पण मोठ्या उत्साहात प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज लावून जे आपले स्वातंत्र्य सैनिक, जे बॉर्डरवरचे आपले सैनिक, त्यांनी आपल्यासाठी जी बलिदान दिलं त्यांना सगळ्यांना आज सलाम म्हणून त्या ध्वजाच्या माध्यमातून आपण सगळेजण इकडे आज आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावून हे करतोय. आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व भारत देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा उत्सव आपण सगळ्यांनी आनंदात साजरा करू. नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्य दिनाची उत्साही सांगता करण्यात आली. नांदेडकरांनी उत्साहाने आणि सामूहिक सहकार्याने हा दिवस साजरा केला. लातूर जिल्ह्यातील पावसाची जोरदार बॅटिंग. टावरजा नदीला पूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्टच्या रोजी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि औसा शहरासह परिसराला दमदार पावसाने झोडपले. शेतकरी वर्गाकरिता ही पावसाची आणखी एक चांगली बातमी ठरली, कारण श्रावण महिन्यात खरीप पिके बहरलेली आहेत. सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग यांसारख्या पिकांना दमदार पावसामुळे आधार मिळाला आहे. परंतु शहरातील रस्त्यांवर पाणी भरल्यामुळे लोकांना हालचाल करण्यात अडचण निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांनी लवकरच व्यवहार बंद केलेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कीटकनाशक फवारणीस अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. टावरजा नदीच्या पाण्याची पातळी सतत पाहणीखाली ठेवण्यात येत आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील जोरदार पावसाची माहिती आपण बघितली. शेतकरी वर्गासाठी पिकांना दिलासा मिळाला तरी शहरातील लोकांना हालचाल आणि व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागला.
एक अशा गावाचा प्रश्न घेऊन आलो आहे जिथे विकासाचा फक्त कागदपत्रीच उल्लेख आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशी नगर गावात विकासाची गाथा शून्य आहे. गावकऱ्यांनी निवडून दिलेल्या एका महिला सरपंचामुळे या गावाची दुर्दशा झाली आहे, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ही आहेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर गावाची दृश्य. तुम्ही पाहू शकता, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. रस्ते चिखलाने माखले आहेत. घरासमोर सांडपाणी वाहत आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे आणि गाव डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांच्या विळख्यात सापडले आहे. गावकऱ्यांच्या मते या सर्व परिस्थितीकरिता गावाच्या महिला सरपंच जबाबदार आहेत. त्यांनी गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गावात विजेचे खांब आहेत, परंतु त्यावर दिवे नाहीत. शासनाकडून आदिवासींच्या विकासाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी येत असतानाही या निधीचा उपयोग नेमका कुठे होतोय, असा प्रश्न नागरिक विचारित आहेत. सर्व विकास योजना केवळ कागदावरच आहेत आणि सरपंच फक्त नावापुरतेच आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहेत. आधी काळजी नाही करू शकत ना, समस्या सांगू सांगू त्याला माणूस हैराण झाला, पण ते काही करूनच नाही राहिले. हो म्हणतात. जिथले सरपंच मॅडम आहेत आतापर्यंतच्या कालकीर्तीमध्ये त्यांच्या हातून एका तरी विकास काम झाला असावा का, काय वाटते? आता काहीच नाही समजत का सांगून तर जे आता आमच्या घराजवळचा रोड तर पूर्ण यावून गेला आहे. नाही, पण नेमका सरपंच मॅडमची गावाकडे लक्ष आहे का? आता लक्ष राहते तर सर असा गाव राहता का? तर काय वाटतं, गावाकडे लक्ष द्यायला पाहिजे होती? हां, पाहिजे होती. सरपंच आपण बनवतून गावाच्या हितानं काम केल्या पाहिजे. आता अनेक योजना मिळतात. हां, योजना राबवून घेणारा पाहिजे, आणणारा पाहिजे. हे काय करूनच नाही राहिले, मग कसा करावा सांगा. आमच्या गावामध्ये आता हा पाण्याची समस्या, पाणी बरोबर नाही आहेत. विहिरीला नळा नाही, काही नाही, बरोबर पाणी नळ देत नाही. हां, अजून हे बरोबर लाईट नाही गावात. लाईट नाही. हां, खांबावर रस्ते वगैरे बांधकाम. आता हे रोडा पहा ना, पूर्ण गंजे घेऊन गेले रोडायची. सरपंचचं लक्ष आहे का इकडे? सरपंचचं लक्ष राहतं तर काय लस होता जी. सरपंच म्हणते भरपूर काम केलं म्हणून विकास काम. तर मग आम्हाला ग्रामपंचायतमध्ये बोलवून शेने आम्हाला खबर घ्यावा ना का विकास काम केलं म्हणून. हा ढोला बांधला तर भुता रावासाठी बांधला. हां, याचा पाणी नाही, काही नाही, उपयोग नाही याचा. म्हणजे बांधला तर फक्त शोभेची वस्तू. शोभेची वस्तू आहे ते. विहिरीला गड्डे आहेत, अजून तिला ते काँक्रीट करून म्हणला अजून काँक्रीट करून द्यावालेच आहेत. झाशीनगर गावातील गावकऱ्यांचे जीवन कसे नरक बनले आहे, ज्यांना त्यांनी विश्वास ठेवून निवडून दिलेत. त्या सरपंचामुळे गाव विकासापासून वंचित आहे. हा फक्त एका गावाचा प्रश्न नाही, तर शासनाच्या योजना खरंच गरजूंपर्यंत पोहोचत आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे. यावर संबंधित विभाग काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लातूरमधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बार्शी रोडवरील 12 नंबर गेटजवळ एका तरुणाचा रेल्वेखाली येऊन करून अंत झालाय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 15 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजताच्या सुमारास लातूर बार्शी रोडवरील 12 नंबर गेट जवळून एक रेल्वे जात असताना ही दुर्घटना घडली. एका अंदाजे 27 ते 28 वर्षाच्या तरुणाचा रेल्वे खाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. रेल्वे अंगावरून गेल्याने त्याचे शरीर 2 तुकड्यांमध्ये विभागले गेलेत. या घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचलेत. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. दुर्दैवाने दुपारी 3:30 वाजेपर्यंत या तरुणाची ओळख पटलेली नाही. हा अपघात आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि लवकरच या घटनेमागील सत्य समोर येईल अशी आशा आहे. या दुर्दैवी घटनेने लातूरमध्ये शोककळा पसरली आहे. पोलीस या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढील तपासानंतरच या घटनेचे खरे कारण समोर येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धणज पोलीस स्टेशन अंतर्गत आयोजित भव्य रक्तदान शिबिराबाबत माहिती आपण बघत आहोत. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि सामाजिक बांधिलकी दर्शविली. कारंजा तालुका अंतर्गत कामरगाव पोलीस चौकीत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात धणज आणि कामरगाव येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या कार्यक्रमाचे आयोजन वाशिम येथील पोलीस अधीक्षक अनुज तारे, लता फड, कारंजा तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस स्टेशन धणजचे ठाणेदार भारत लसंते आणि कामरगाव पोलीस चौकीचे सहाय्यक अधिकारी गणेश शिंदे यांच्या कल्पनेतून हे रक्तदान शिबिर यशस्वी झालेत.
नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेची प्रेरणा दिली. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो व पोस्ट धनज अंतर्गत माननीय SP सर वाशिम जिल्हा श्री अनुज तारे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री लता फड मॅडम यांच्या संकल्पनेतून व पाडवी सर उपविभाग पोलीस अधिकारी कारंजा यांच्या संकल्पनेने आज रोजी रक्तदान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कामरगाव आणि धनज या ठिकाणी जनतेने खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत 90च्या वर रक्तदान बँक आमच्याकडे तयार झालेले आहेत. अशाच प्रकारचा सामाजिक सलोखा कार्यक्रम सर्वांनी राबवावा. यामध्ये दिशा फाउंडेशन, रक्तदान चळवळ शिबिर कारंजा, गो ग्रीन या सगळ्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या कॅम्पमध्ये लाभलेलं आहे. वाशिम जिल्ह्यातील भव्य रक्तदान शिबिराची माहिती आपण बघितली. नागरिकांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असून समाजातील सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती वाढण्यास मदत झाली आहे. लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तावरजा नदीला पूर आला आहे. भुसणी बॅरेजचे गेट्स नीट काम करत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लातूर आणि आसपासच्या गावात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यात तावरजा नदीवरील भुसणी बॅरेजचे गेट्स व्यवस्थित काम करत नसल्यामुळे पूर परिस्थिती आणखी गंभीर झाली. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ही माहिती मिळताच सकाळी आमदार अमित देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे आणि कार्यकारी अभियंता अमर पाटील त्यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी काही गेट्स ऑपरेट होत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या गेट्सची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान कमी करण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह इथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केलेले आहेत आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना ही विनंती केली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करणार आहे, पालकमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा करणार आहे की या सगळ्या पूर व्यवस्थापनाच्या यंत्रणेसाठी निधी उपलब्ध नाही. पावसाळ्याआधी सुद्धा आम्ही या सूचना केल्या होत्या, पण निधी उपलब्ध न झाल्यामुळे ही कामे वेळेत झाली नाहीत. आत्ता सुद्धा त्यांना आम्ही सांगितलंय की 48 ते 72 तासामध्ये हे कामे आपल्याला करावी लागतील, अन्यथा काही अनर्थ घडू शकतो. आणि म्हणून शासनाला माझी अशी विनंती आहे की या कामांसाठी त्यांनी आकस्मिक निधी यातून सुद्धा जर यांना मदत करता आली तर ती केली पाहिजे. तावरजा नदीवरील भुसणी बॅरेज गेट्सच्या समस्येमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है.
सिटी न्यूज हमेशा सच के साथ।